रात्रीचे 2:30 वाजलेत आणि इथे मला झोप येत नाहीये. मला ना खूप जास्त भूक लागलेली. म्हटलं फ्रीजमध्ये बघूया काय आहे का, तर मला तिथे दही भेटलं. मग मस्तपैकी बाउलमध्ये काढलं, साखर वगैरे घातलं आणि फेटून घेतलं आणि खायला घेतलं तर इतकं जास्त आंबट होतं ते दही. मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढं जास्त आंबट दही खाल्लं आणि पूर्ण कान माझे जाम झाले. म्हणजे झोप येण्यासाठी मी दही खाल्लेलं आणि इथे माझी झोपच उडून गेली. रात्री इतक्या लेट झोपून सुद्धा सकाळी शार्प 8 वाजता मी उठलेली आहे आणि घरामध्ये पसारा बघताय हा सकाळ सकाळचा. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे बनत असताना माझी भाकरी एकदम टम्म अशी डबल टिबल फुगलेली. मग मी मस्तपैकी क्लिप घेतली त्याची. त्यानंतर मग जेवणाची भांडी वगैरे होती ती पण आटपून घेतली. मला ना तिथल्या तिथेच काम करायला आवडतं. म्हणजे जेवण बनवा नंतर भांडी घासा असं मी करत नाही. तिथलं तिथे सगळी कामं आटपून घेते. त्यानंतर संध्याकाळी माझं पार्सल आलेलं आणि मग मी फ्रूट्स घेऊन आले. इथे माझी मावशी आलेली आज, तिला मस्तपैकी फ्रूट्स वगैरे कापून दिले. इथे माझं मेशोचं पार्सल आलेलं ते मी अनपॅक करत होते. मी वॉलपेपर मागवले होते रोलवाले, सो तेच मला इथे रिसीव्ह झालेलं. व्हाईट कलरमध्ये मागवलेलं आणि छान आलेलं पार्सल. त्यानंतर इथे इंजिनियर आले होते. आमचं वायफाय सकाळपासून बंद होतं त्यासाठी. त्यानंतर इथे माझी मम्मी ना होममेड गरम मसाला बनवते. माझ्या घरात जे पण गेस्ट येतात ना ते आम्हाला विचारतात की तुम्ही कुठला मसाला यूज करता, तर आम्ही होममेड गरम मसाला यूज करतो जो की आम्ही घरच्या घरी बनवतो. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.